कराड तालुक्यातील डोंगरदरात वसलेल्या पाठरवाडी गावावर भीषण पाणी टंचाईचे संकट ओढवले असून ग्रामस्थांसह जनावरांचेही मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. 40 वर्षापूर्वीची जुनी पाणी पुरवठा योजना पूर्णपणे जीर्ण झाल्याने गावातला पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. दरम्यान नवीन पाणी योजना अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून गावातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना डोंगर उतारून दूरवर जाऊन पाणी आणावे लागत असून अनेक कुटुंबांना दिवसातून फक्त एकदाच पाणी मिळत असल्याचे चित्र आहे. पाण्याअभावी ग्रामस्थांसह जनावरांचाही मोठे हाल होत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून काही ठिकाणी जनावरे तहानेने व्याकुळ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उन्हाच्या तीव्र झळा आणि पाण्याची कमतरता यामुळे नागरिकांमध्ये संताप. या गंभीर परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते सुनील बामणे यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यांच्या या मदतीमुळे ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी व्यवस्था तात्पुरती असल्याने कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. नवीन पाणी योजना तातडीने पूर्ण करून नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, तसेच जनावरांसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान वाढत्या पाणी टंचाईमुळे पाठरवाडीतील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. पाणी एक टाइम 2-3 टाइम पाजण्याऐवजी एक टाइमच पाजतो होता. काय पाणी आम्हाला प्यायला नाही तिथं जनावरांनी कुठलं देऊ असं झालं. आणि आता टँकर आल्यापासून देते 2 टाइम पाण्याचा. नाही तर बाकीचं काय नाही, जनावर मोठं हाल होतं. असं काय नाही, फक्त पाण्याची आमची सोय करा एवढीच, बाकीचं काय नाही. स्कीम जी जुनी आहे ती आपली दुरुस्त करा आणि नवीन लवकर हे करा. आम्ही म्हणजे आता कुठं दुनियात गेलं तर पाणी पाणी नाही वर डोंगरावर. सध्या म्हणजे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार एक 2 ते 3 दिवसापूर्वी येथील एक 8-10 ग्रामस्थ खाली जिल्हा परिषद सदस्य रविबाबा ताटे यांना भेटायला निघाले होते. तर मध्येच आपले सुनीलदादा बामणे यांच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलेलो असताना आम्हाला त्यांनी सांगितलं की म्हणजे पाठरवाडीमध्ये आता सध्या गेले 8 दिवस झाले त्यांना पाण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो किंवा त्यांना काय त्रास निर्माण झालेला आहे. त्या ह्याच्यातून आम्ही जरा रात्री उशिराची वेळ होती, प्रशासनातील लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. माननीय आपले रविबाबा असतील किंवा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजूभाई भोसलेंना मी स्वतः फोन केल्यानंतर राजूभाई म्हणले की उद्या आपण ह्याच्यावर काय मार्ग निघतोय का बघूया. पण असं लक्षात आलं की तातडीनं टँकर ही व्यवस्था म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून होऊ शकत नाही. आता ह्यांचा हा जे काय नव्यानं जलजीवनची पाणी पुरवठ्याची जी स्कीम झालेली आहे, तर त्या स्कीम मध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ती रन होण्यास किंवा चालू होण्यास त्याचा आउटपुट निघण्यास जरा विलंब होत आहे. तर त्या दरम्यान लोकांना होणारा त्रास कमी व्हावा आणि लोकांना सहकार्य व्हावं, लोकांचा असेल त्यांची जनावरं असतील किंवा हा सगळा त्रास कमी व्हावा तसंच भावनेनं माननीय सुनीलदादा बामणे आणि आम्ही एक विचार विनिमय केला. तिथं त्यावेळेला केशाचे सरपंच प्रदीप शिंदे होते. मग प्रत्येकाने एक जबाबदारी घेऊन आम्ही पाणी पुरवठा गावासाठी करण्याचा एक निर्धार घेतला. त्यात आग्रही भूमिका आमचे मित्र माननीय सुनीलदादा बामणे यांनी घेतली आणि त्यांच्या ह्याच्यामुळं आम्ही जे काय सद्भावनेनं लोकांना मदतीसाठी एक पाऊल उचललं. आणि बघूया आता म्हणजे किती वेळ होतोय किंवा किती वेळ लागेल ही नवीन योजना बघू. त्यानंतर काल सुद्धा आम्ही बीडीओची बैठक घेतली. त्यावेळेला इथले अभियंता वगैरे काल दिवसभर काहीतरी काम चालू होतं. काही 2-3 ठिकाणी काहीतरी बेंडचे प्रॉब्लेम आहेत, त्यामुळं पाणी निघत नाहीये वर. तर ते सॉल्व्ह होईपर्यंत आपलं आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि लोकांची गैरसोय टाळण्याचा आमच्या पद्धतीनं प्रयत्नशील राहण्याचं आम्ही आपलं
निर्णय घेतलेला आहे. आमच्या गावाला पाण्याची समस्या या कारणामुळे झालेली आहे. गेली 40 वर्षाची स्कीम बंद पडल्यामुळं तिथे लिकेज झाल्यामुळे त्याला रोज काहीतरी घोटाळा होतो. दुसरी गोष्ट, आमच्या गावाला जल जीवनची नवीन स्कीम आहे, तिचं बी पाणी काही वरती येत नाही. आमचं गाव डोंगरावर असल्यामुळं पाण्याची फार मोठी टंचाई आहे. त्यासाठी आम्ही पण प्रशासनाकडे जाताना त्यावेळी आम्हाला मध्येच एक जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे भेटलो आम्ही. त्यांनी त्यांच्या मित्राकडे बसल्यावर त्यांनी सुनीलदादा बामणे तसेच आबा पाटील तांबवे हे सर्वजण तिथे होते. त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही टँकरद्वारे पाणी, जोपर्यंत तुमचं लिकेज होत म्हणजे जे पाण्याचे पाईपलाईन सरळ होत नाही तोपर्यंत आम्ही टँकरद्वारे तुम्हाला पाणी पुरवठा करतो. त्यांनी त्यांच्या सहखर्चानं आम्हाला पाणी पुरवठा केलं. आज आम्हाला वनवन ह्या सगळ्या रानातनं फिरायला लागायचं पाण्यासाठी. एकदम म्हणजे डोंगर भाग असल्यामुळे पाणी कुठंच नाही राहणार. पण जनावरांसाठी पिण्यासाठी पाणी आम्हाला खालनं आणायला लागायचं. मग कोण काही घरात एकदम म्हातारी माणसं त्यांना पाण्याची म्हणजे पाणीच त्यांना मिळत नव्हतं. मग त्यांनी कनोज हे जाण राखून आम्हाला रोज सकाळी संध्याकाळी 4-5 टँकर रोज पाठवतात. त्याबद्दल आमच्या गावाच्या वतीनं आम्ही त्यांचे आभारी आहोत. प्रशासनाकडे काय मागणी? प्रशासनाकडे आम्ही मागणी केली की आमची पाईपलाईन जी जुनी आहे ती दुरुस्त करून मिळावी, नवीनचं लवकरात लवकर काम व्हावं आणि आम्हाला पाण्याची सोय झाली पाहिजे, हीच मागणी आमच्याकडे प्रशासनाकडे.